मुंबई गोवा महामार्गावरून या वेळेची एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे। महामार्गावर अति अवजड आणि ओव्हरलोड वाहने वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसून तसेच काही चालक मद्यपान करून बेफाम पद्धतीने वाहने चालवत असल्यानं दररोज निरपराध नागरिकांचा जीव जात आहे। 2 दिवसापूर्वीच एका डंपरनं 2 निष्पाप मुलांना चिरडल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे। या भीषण घटनेनंतर आता मनसे अत्यंत आक्रमक झाली आहे। मुंबई गोवा महामार्गावरील ही धोकादायक ओव्हरलोड वाहतूक तातडीनं बंद करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी मनसे जिल्हाध्यक्ष बाळाशेठ म्हात्रे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह पेण आणि जिते येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणजेच आरटीओ कार्यालयावर थेट धडक दिली आहे। रायगड जिल्ह्यातील पनवेल, पेण, नागोठण, वडखळ या भागात तसेच मुंबई गोवा महामार्गालगत अनेक ठिकाणी रेती, खडी, वाळू आणि दगड प्रक्रिया प्रकल्प म्हणजेच स्टोन क्रशर व खाणी मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत। या प्रकल्पांमधून क्षमतेपेक्षा जास्त माल भरून निघणारी शेकडो अवजड वाहनं दररोज मुंबई गोवा महामार्ग तसेच पेण खोपोली मार्गावरून धावत असतात। मात्र वाहतूक पोलिसांचे आणि आरटीओ प्रशासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप मनसेनं केलाय। संबंधित वाहन चालकांवर आणि ओव्हरलोड वाहतुकीवर तातडीनं कठोर कारवाई झाली नाही तर मनसे स्टाईलनं ही वाहतूक रोखून धरू असा इशाराही यावेळी बाळाशेठ म्हात्रे यांनी प्रशासनाला दिलाय। मी माझी ओळख देतो। मी आदरणीय राजसाहेबांचा जिल्हाध्यक्ष बोलतो। मी एक मनसे सैनिक। 2 दिवसापूर्वी जी वाईट घटना घडली ती सर्वांना माहीत आहे। अत्यंत इतकी वाईट घटना की 2 सख्खे भाऊ मेले। मी किती दुःखदायक घटना असेल आणि केवळ जबाबदारीला आरटीओ डिपार्टमेंट, महसूल डिपार्टमेंट, हे माजूर कॉरीवाले हे डावे लोकांना सांगतात काय पण करा यांच्या बापाचं राज्य काय पण कोणाला पण मारा म्हणजे आणि त्यांचं लक्ष असतं पण आरटीओ नाही करत ते त्यांचे ताटला खायचे। त्याच्यामुळे आज 2, 3, 4 वर्षात किती बायकोला गेले सांगत ॲक्सिडेंटमध्ये त्यांची कुटुंब गेली बरबाद झाली त्याला जबाबदार कोण? यांची गटली भरतात जनतेने उपाशी मारू द्या त्यांचे ॲक्सिडेंट करत त्यांना मारा याच्या व्यतिरिक्त या लोकांचं काही नाही। त्या दिवशी तुमचा जवळपास 2 तास रास्ता रोको होता आणि त्याच्यानंतर आता तुम्ही निवेदन पत्र दिलेलं आहे। काय अल्टिमेटम दिलाय प्रशासनाला? काय साहेब आहे हे आईवा डंपर चालतात खडीचे एक केवळ त्यांचा लिमिट काय असतो बॉडी लेवल हे तुम्हाला पण माहिती आहे। हे डिगला असतो एकदम जवळजवळ 4-5 फूटचा याच्यामुळे सर्व ॲक्सिडेंट करतात। याला जबाबदार कोण? आरटीओ डिपार्टमेंट। तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पत्रकारांना माहिती आहे, जनतेला माहिती आहे। आर्थिक व्यवहार चालतं हो 100% साहेब मी सांगतो 100% असं काय आणि यांचे ते हे ताटला खायचे वरच्यांचे कॉलेजवाल्यांचे। आता त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलं? आम्ही आज त्यांना वॉर्निंग दिली आजपासून आतापासून जर डिगला असेल खरीचा तर तुमच्यावर आम्ही थेट काय हायवे आंदोलन करू मोठा करू ऑफिस पण तोडू मी सर सांगते। हा उद्रेक म्हणावा का? उद्रेक अहो 2 भाऊ मेले लहान एक 25 वर्षाचा एक 23 वर्षाचा आपले मुलं गेले आपलं कसं वाटलं सर तुम्ही सांगा मला। म्हणजे कशा प्रकारे पाठिंबा देते त्या 2 जे मयत झालेले आहेत त्यांचा आम्ही पाठला करू त्यांना आम्ही पैसे मिळून देऊ आर्थिक सहाय्य कारण त्यांच्या बिचारांचा आधार घ्यायला कुटुंबाचे तर त्यांचा वंशच साहेब बरबाद झाला। केवळ जबाबदारी क्वारीवाले हरामखोर बोलतो मी आणि आरटीओ ऑफिसर। आता तरी प्रशासनाने या संदर्भातून जागृत व्हावं आणि सगळं काय जागृत होणार हिंमत जागृत होणार तर आम्ही कशाला बसलो मनसे सैनिक। यापुढे उद्रेक 100% होणार साहेब हे 0% आहे हो लय खूप मोठा उद्रेक होणार साहेब।